नमस्कार मित्रांनो, गॉड इज एव्हरीथिंग या चॅनेलमध्ये आपल्या सर्वांचे पुनश्च सहर्ष स्वागत. आज आपण बघणार आहोत श्री शिवलीलामृत कथासारमधील अध्याय 7, ज्याच्यामध्ये 2 कथेंचा समाविष्ट आहे. पहिला म्हणजे सुमेधा सोमवंत यांची कथा आणि दुसरी म्हणजे पिंगलेची कथा. तर चला मग सुरू करू आज पहिल्या कथेला, जिचं नाव आहे सुमेधा व सोमवंत याची कथा. विदर्भ देशात वेदमित्र आणि सारस्वत नावांचे 2 ब्राह्मण परस्पराने सन्मित्र शास्त्राचे जाणकार होते. त्या दोघांना एक पुत्र होते. वेदमित्राचा पुत्र सुमेधा आणि सारस्वताचा पुत्र सोमवंत या दोन्ही मुलांनी वयाच्या 16व्या वर्षांपर्यंत 10 ग्रंथांचे अध्ययन पूर्ण केले. सर्व पौराणिक मंत्र मुखोद्गत केले. एके दिवशी दोघा पित्यांनी त्यांना बोलावून सांगितले की तुम्ही दोघे आपल्या राजाकडे जा, त्याला तुमच्या विद्येचा परिचय करून द्या. राजा प्रसन्न होऊन जे द्रव्य देईल ते घेऊन या. आपल्याजवळ द्रव्य नसल्यामुळे तुमचा विवाह करता येणार नाही. तुम्ही द्रव्य संपत्ती घेऊन आलात की तुमचा त्वरित विवाह करता येईल. आपल्या पितेची आज्ञा घेऊन वंदन करून दोघे एकमेकाच्या सोबतीने राजदरबारात गेले. त्यांनी आपल्या विद्येचे यथास्थित प्रदर्शन केले. एवढ्या लहान वयात त्या दोघांची तल्लख बुद्धी विद्या ध्यान पाहून राजा प्रसन्न झाला. त्याने त्यांना काही द्रव्य देत तो म्हणाला, मुलांनो, तुम्हा दोघांना मी एक काम सांगतो. ते काम तुम्ही पूर्ण केले तर मी तुम्हाला अधिक द्रव्य देऊन तुमचे दरिद्र दूर करीन. तेव्हा मुलांनी राजाला कोणते काम करावे लागेल हे विचारले. विनोदाने हसत राजा म्हणाला, निषेध देशाच्या राजा चित्रांगदाची पत्नी सीमंतिनी शिवपार्वती व्रताचा भाग म्हणून दाम्पत्य पूजा करते. तुम्ही दोघांनी पती पत्नी होऊन तिकडे जावे. सीमंतिनी तुम्हाला दाम्पत्य समजून पुष्कळ सुवर्ण द्रव्य देईल. ते घेऊन तुम्ही येथे या. मग मीही तुम्हाला दानदक्षिणा भरपूर देईन. राजाचे वचन ऐकून त्या दोघा ब्राह्मण कुमारांना अतिशय दुःख झाले. ते म्हणाले, राजन, हे काम निंद्य अनुचित आहे. परलोकातही हे कर्म दुःखदायक आहे. आम्ही विद्यावंत आहोत. विद्येने पृथ्वीवरील सर्व राजांना प्रसन्न करून हवे तेवढे द्रव्य प्राप्त करून घेऊ. त्यासाठी असे कपट कर्म करणार नाही. विद्या ही पंडितांचा मान आहे. कामधेनूप्रमाणे वेळी अवेळी केव्हाही लाभदायक आहे. ती संकटांपासून रक्षण करते. द्रव्यासाठी असे निंद्य कर्म केले तर आमच्याकडून विद्येचा अपमान होईल. ती आम्हाला क्षमा करणारे नाही. त्याचे दुःखकारक परिणाम आम्हाला भोगावे लागतील. ब्राह्मण बालकाचे ते निर्भय निश्चयात्मक उद्गार ऐकून राजाने त्यांना समजाविले आणि राजाची आज्ञा पाळली नाही तर शासन केले जाईल अशी धमकी दिली. तेव्हा ते दोघे नाईलाजाने तयार झाले. राजाने
एकासाठी स्त्रीवेश आणून दिला, दागिने दिले व सोमवंताने तो स्त्रीवेश धारण करून ते दोघे निघाले. ते दोघेजण निषध देशाला सोमवारी सायंकाळी पोहोचले. इतर दाम्पत्यांप्रमाणे त्यांची पूजा करण्यास सीमंतिनी आली तेव्हा तिने त्यांचे कपट ओळखले, पण चातुर्याने काहीच न बोलता शिव व भवानी समजून त्यांची पूजा केली. वस्त्रे, अलंकार, षडच अन्नाचे भोजन दिले. दानदक्षिणा देऊन त्यांना निरोप दिला. ते निषध देश सोडून स्वदेशाकडे निघाले. सीमंतिनीची श्रद्धा एवढी प्रभावी होती की गौरी म्हणून पूजा केलेला स्त्रीवेशधारी सोमवंत ब्रह्मयुवक खरोखर तरुण स्त्री झाली आणि वनांतील रस्त्याने जाताना एकांत जागा पाहून सुमेधाला पती मानून कामतृप्तीसाठी याचना करू लागली. सुमेधाला सोमवंताचे बोलणे ऐकून राग आला. तो म्हणाला, चेष्टा करू नको, पुरुषवेश धारण कर. आपण मित्र आहोत, ब्रह्मचारी गुरुबंधू आहोत. परंतु सोमवंताने आपण खरोखर स्त्री देहधारी झालो आहोत हे पटवून दिले. त्या घनदाट अरण्यात पूर्ण यौवनावस्थेत एक स्त्री आपल्या इच्छेने शरीर अर्पण करण्यास अधीर झाली तरीही सुमेधाचे चित्त विचलित झाले नाही. कामवासनाने त्याला स्पर्श केला नाही. ज्याप्रमाणे मार्गावरून जाणाऱ्या एखाद्या सत्यव्रती मनुष्याला द्रव्याने भरलेला घडा दिसावा, निर्मनुष्य स्थान असूनही तो त्याला हात लावत नाही, तो सत्यवचनी, सत्कर्मी, वेदशास्त्र निपुण, निगर्वी असतो, तो शंकराचा अवतार असतो. लोकांच्या कटू निंदात्मक वचनाचा खेद करीत नाही. दुसऱ्याचे रहस्य, दोष, गुण याची वाच्यता करीत नाही. सर्व चराचर गुरुरूप मानतो. याप्रमाणे तो सुमेध ब्राह्मण युवक होता. स्त्रीरूप झालेल्या आपल्या मित्राला, सोमवंताला झिडकारून तिरस्काराने म्हणाला, नसता अनर्थ करू नकोस, घरी चल, तेथे न्यायनिवाडा होईल. असे म्हणून त्याला घरी घेऊन आला. झालेला वृत्तांत दोघांच्या मातापित्याला सांगितला. हे सोमवंताचा पिता आपल्या मुलाचे काया परिवर्तित पाहून क्रोधित झाला. दुःखाने छाती पिटीत राजाकडे आला. राजाला शिव्या, अपशब्द बोलून म्हणाला, अरे दुर्जना, माझ्या एकुलता एक वेदशास्त्र संपन्न पुत्र तुझ्या दुष्ट बुद्धीमुळे स्त्री झाला. माझ्यासारख्या ब्राह्मणाचा वंश तू बुडवलास, माझा सर्वनाश केलास. इथे तुझ्या दारात मी प्राणत्याग करीन. राजाला खेद वाटला. सोमवंताला पुनः पुरुषत्व प्राप्त होण्यासाठी त्याने 7 दिवस निराहारी राहून अनुष्ठान केले, हवन मांडले. देवी प्रसन्न झाली. राजाला वर माग म्हणाली. राजाने देवीला सर्व वृत्तांत सांगून सोमवंताला पुनः पुरुषत्व देण्याची विनंती केली. परंतु देवी म्हणाली, सीमंतिनी निस्सीम पतिव्रता आहे, शिवभक्त आहे. तिचे कर्तृत्व मी बदलू शकत नाही. सोमवंताचा सुमेध हाच वर आहे. सोमवंत स्त्री झाल्यामुळे दोघांचा विवाह करून द्यावा. त्यांना जो पुत्र होईल तो विद्वान होईल. देवीचे वचन ऐकून राजाने वेदमित्र व सारस्वत ब्राह्मण देवीचे बोलणे ऐकून
राजाने वेदमित्र व सारस्वत ब्राह्मणाने दोघांचा विवाह करून दिला. त्यांना पुत्रप्राप्ती झाली. अशी सीमंतिनीची शिवभक्ती श्रेष्ठ आहे. प्रत्यक्ष पार्वतीला त्यात बदल करता आला नाही. आणि या ठिकाणी अध्याय 7व्यातली कथा पहिली समाप्त होते. पुढच्या व्हिडिओमध्ये यातलीच दुसरी कथा आपण बघणार आहोत. धन्यवाद.